थँक्यू जीसस. डोळे बंद करू आपण सर्वजण देवाच्या चरणाजवळ आपण जाऊया. तो महान परमेश्वर आमच्यामध्ये उपस्थित आहे. त्याच्या पवित्र नावाला आपण सर्वजण धन्यवाद, गौरव आणि सन्मान देऊया. हालेलुया. धन्यवाद. थँक्यू लॉर्ड. ओ रबा शांदा रबा खलाबा मानतो खोरो शांदा रबा रियादाबा. पवित्र आत्मा धन्यवाद. ओ थँक्यू जी. कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, यीशु बिना मैं कुछ भी नहीं. मैं जो भी हूँ यीशु मसीहा तेरे ही कारण. मिलके गाएंगे. मैं जो भी हूँ यीशु मसीहा तेरे ही कारण हूँ. दुपारच्या वेळेस आमच्या हृदयाची तू भेट घे. आम्हाला गाईड कर पवित्र आत्मा. आम्हाला चालव पवित्र आत्मा तुझ्या गौरवासाठी. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. बोला सर येशू मसीह की. परमेश्वराच्या पुन्हा आपण वचनाकडे जाऊया आणि प्रगटीकरण पुस्तक अध्याय क्रमांक 2कडे आपण जाऊया. देवाच्या लोकांना आपण शिकत आहोत 7 मंडळांविषयी आणि दुसऱ्या मंडळीचा सब्जेक्ट आपण आता हाताळत आहोत. त्यावरती आपण चिंतन आणि मनन करत आहोत. किती लोक आशीर्वादित होत आहेत. म्हणा मी प्रभूची मंडळी आहे. मी प्रभूची वधू आहे. कमा मी प्रभूची वधू आहे. आमेन. चला आणि आपण आता पुढे जाणार आहोत आणि प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 2कडे आणि त्यामध्ये आपण पाहूया 10वं वचन. आपण परीक्षापर्यंत येऊन पोहोचलो होतो. तर वाचूया. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा तुमची परीक्षा व्हावी. पहा तुमची परीक्षा व्हावी. म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे. तुम्हापैकी सैतान कित्येक जणांस तुरुंगात टाकणार आहे. आणि तुमचे 10 दिवस अल्पेष्टात जातील. आणि तुमचे 10 दिवस हाल अपेक्षेमध्ये जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा. मरेपर्यंत तू विश्वासू राहा. म्हणजे तुला जीवनाचा मुकुट देईल. म्हणजे तुला जीवनाचा मुकुट देईल. हे प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला मला दिलेलं अभिवचन आहे. म्हणा मला जीवनाचा मुकुट पाहिजे. कमान सर्वजण मला जीवनाचा मुकुट पाहिजे. मला माहिती आहे की स्वर्गामध्ये देव जे लोक ख्रिस्ती राज्यामध्ये छळाला सामोरे गेलेले आहेत, त्रासाला सामोरे गेलेले आहेत, जरी या पृथ्वी तलावर त्या मंडळीचा त्या सेवकांचा अपमान झालेला असेल, इन्सल्ट झालेला असेल, त्यांना जगातील लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे नावं ठेवलेली असतील, त्यांची चेष्टा केलेली असेल, त्यांची मस्करी केलेली असेल, पण
पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आम्हाला स्वर्गाच्या राज्यात देव मोठ्या सन्मानाने उभा करणार आहे. म्हणा आमेन. कारण देवाच्या लोकांनो, जर देवासाठी आम्ही छळ सहन करत आहे तर आमचं खूप मोठं आज भाग्य आहे. खूप मोठं काय आहे? आमचं भाग्य आहे. आणि म्हणून आम्हाला ज्या ख्रिस्ताची सुवार्ता, चांगली बातमी आम्हाला समजली आहे, ही चांगली बातमी आम्हाला जोपर्यंत आमचा या जगामध्ये एंडिंग होत नाही, प्रभूचं बोलावं आम्हाला येणार नाही आणि ख्रिस्ताचं दुसरं येणं होणार नाही, तोपर्यंत आम्हाला विश्वासू राहणं गरजेचं आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी कमी होतील, काही गोष्टी जास्त होतील. कधी विश्वास डगमगणार आहे, कधी विश्वास अजून आवेश मनुष्याच्या जीवनामध्ये येणार आहे. परिस्थिती चाहे हमारे जीवन में कुछ भी आए, पर हमें प्रभु के साथ रहना है. जर तुम्ही आणि देवाच्या लोकांना त्याच्या बरोबर चालण्यास तयार आहोत तर विजय हा आमचा आहे. जगामध्ये जे मुकुट आहेत ते मुकुट आहेत कुंजून जाणारे किंवा सुकून जाणारे मुकुट आहेत. थोड्या वेळ जगामध्ये सन्मान केला जातो, परंतु ते गुलाबाचे फुलं असतील किंवा अजून सत्काराचे काही फुलं असतील ते सुकून जाणार आहे. परंतु आम्हाला देवाला असं पारितोषिक, देवाच्या लोकांना, देवाच्या मंडळीतल्या लोकांना, देवाच्या सेवकांना जे एकदम त्रासातून, संकटातून परमेश्वराची सेवा कार्य करण्यासाठी जाणार आहे, त्यांच्यासाठी तो स्वतः मुकुट डोक्यावरती घालणार आहे. जीवनाचा मुकुट. हालेलुया. सगळेजण म्हणा हालेलुया. जीवनाचा मुकुट त्याने आमच्या डोक्यावरती घालावा, न कोमजणारा मुकुट. या उद्देशानं तुम्हाला आणि मला, देवाच्या लोकांना या पृथ्वी तलावर येशू ख्रिस्ताबरोबर जीवन जगणं महत्वाचं आहे. म्हणा सगळेजण आमेन. सगळेजण म्हणा आमेन. पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही आणि आता पुढे जाऊया आणि त्याच्यामध्ये वाचूया याकोबाचं पुस्तक, याचा पहिला अध्याय आणि वचन क्रमांक 12. याकोबाचे पुस्तक, याचा पहिला अध्याय वचन क्रमांक 12. जो माणूस परीक्षेत टाकीतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. अजून वाचा कोणीतरी हळूहळू. जो माणूस परीक्षेत टिकतो, परीक्षेत टिकतो. मला परीक्षेत टिकायचं आहे. परीक्षा प्रत्येक मनुष्याला द्यावा लागणार आहे. प्रत्येक मनुष्याला काय देणार आहे? परीक्षा द्यावा लागणार आहे. त्यामुळे जगात देखील स्टुडंट, विद्यार्थी जे आहेत ते पेपर देतात. बरोबर आहे. ख्रिस्ती राज्यामध्ये देखील देवाने आम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक माणसाला परीक्षेतून जावं लागणार आहे. प्रत्येक मनुष्याला परीक्षा द्यावा लागणार आहे. ज्यावरती परीक्षा येत नाही, समजून चला तो मनुष्य देवाचा नाही. पण या परीक्षेमध्ये देवाच्या लोकांनो आम्हाला टिकणं फार महत्वाचं आहे. वाचा आता. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना. जो मनुष्य परीक्षा टिकतो, कोणती परीक्षा माणसाच्या जीवनावरती हे तुम्हाला मला सांगता येणार नाही. फॉर एक्झाम्पल आम्ही पाहिलं की पेत्राचं उदाहरण आमच्या डोळ्याच्या समोर आला. शिनेर पेत्र
आणि असं लिहिलेलं आहे की देवानं त्याला पहिल्यांदा निवडलं. माझ्याकडे बघा. आणि निवडल्यानंतर ज्यावेळेस प्रभूला धरून देण्यात आलं, धरून देण्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्तानं पेत्रासंग संभाषण केलं आणि त्याला सांगितलं होतं की तुझी मी परीक्षा घेणार आहे. काय घेणार आहे? परीक्षा घेणार आहे. पण तुम्ही आम्ही पाहतो की पेत्रानं 3 वेळेस प्रभूला नाकारलं. किती वेळेस नाकारलं? 3 वेळेस प्रभूला. प्रभू बरोबर चालणारा पेत्र, प्रभू बरोबर राहणारा पेत्र, प्रभूच्या उपस्थितीत जीवन जगणारा पेत्र, सगळ्यात पहिल्यांदा देवानं त्याची निवड केली असा तो शिनेर पेत्र. पण त्यावेळेस प्रभूला पकडण्याची वेळ आली किंवा आपल्या भाषेत पकडला थोड्या वेळात, आम्ही म्हणतो पेत्र म्हणतो मी त्या ठिकाणी नव्हतो, मी त्या ठिकाणी, मी या माणसाला ओळखत नाही. म्हणजे कोणाला? प्रभू येशू ख्रिस्ताला. ही मुलगी म्हणती शेकत असताना की हा पेत्र पण त्याच्या बरोबर होता. तो म्हणतो नाही 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 नाही, मी त्या माणसाला ओळखत. 3 वर्ष विचार करा. 3.5 वर्ष प्रभू बरोबर राहणारे लोक देखील परीक्षा ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये आल्या, देवाच्या लोकांनो त्यांनी प्रभूला सोडून दिलं. आणि प्रभूने त्याला सांगितलं होतं ज्यावेळेस मला पकडण्यात येईल, पेत्रा पेत्रा 3 वेळा मला नाकारशील. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही आणि पाहतो त्याच्यावरती परीक्षा आली. लोक पेत्राला देखील प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर मारणार होते. प्रभू येशू ख्रिस्तावर जसा हल्ला करणार, जसा छळ करणार, तसा पेत्राला देखील प्रभू बरोबर करण्याचा हक्क आम्ही पाहतो लोकांच्या मार्फत. लोक पेत्रावरती अटॅक करणार. जी प्रभूला शिक्षा होणार आहे ती शिक्षा पेत्राला आता होणार आहे. आणि मग लोकांच्या डोळ्याच्या समोर पेत्र उभा आहे आणि लोकांचा जो रोष किंवा लोकांचा जो राग आहे, पेत्राने त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि तो म्हणतो आता माझं काही खरं नाही. आणि असं लिहिलं आहे की पेत्र देवाच्या लोकांनो त्यांनी प्रभूच्या विश्वासातून माघार घेतली. अचानक पेत्र बदलला. अचानक पेत्राने पाठीमाग पाऊल टाकला. अचानक पेत्र म्हणतो मी या माणसाला ओळखत नाही, याची आणि माझी ओळख नाही, मी त्याच्या बरोबर राहत नव्हतो. आली एक्झाम, म्हणा सध्या परीक्षा आली आणि या परीक्षामध्ये पेत्र फेल झाला. मनुष्य होता एक. आम्ही जगामध्ये पुष्कळ लोक पाहतो की जगामध्ये देखील असे पुष्कळ मनुष्य आहेत. आम्ही म्हणतो कितीतरी त्यांचा स्ट्रॉंग देवावरती विश्वास आहे, परंतु देवाच्या लोकांनो कितीतरी स्ट्रॉंग विश्वास माणसाचा असेल ना, एक मनुष्याच्या दृष्टीने, एक मनुष्याच्या नजरेने मनुष्य आज खचला जातो. ज्यावेळेस परीक्षा त्याच्या जीवनामध्ये येतात, तसा पेत्र या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय पेपर आल्यानंतर खचला आणि पेत्राने प्रभूला सोडलं. काय केलं? म्हणा पेत्रानं प्रभूला सोडलं. म्हणा पेत्रानं प्रभूला सोडलं. सगळेजण बोलत नाही. पेत्रानं प्रभूला सोडलं. म्हणा पेत्रानं प्रभूला सोडलं. आता तुम्ही म्हणा शेजाऱ्याला तू प्रभूला सोडू नको, तू येशू ख्रिस्ताला सोडू नको. ज्या मनुष्याच्या जीवनावरती पेपर येतील, एक्झाम येतील, परीक्षा टिकून राहा. देवाला हे ठाऊक आहे
की तुम्ही आणि बिलीवर लोक आहोत, तुमच्या आणि माझ्या जीवनावर, घरावर आणि कुटुंबावर कोणती परीक्षा येणार आहे हे प्रभूला ठाऊक आहे. परीक्षा त्याच्या परवानगीशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये येत नाही. काही लोक म्हणतात शैतान परीक्षा आणतो, शैतान परीक्षा आणतो, शैतान परीक्षा आणतो. शैतान परीक्षा आणतो का? बोला. मग आम्ही शैतानाला जय, विजय, महत्व, पराक्रम देतो. परीक्षा शैतान नाही आणत. शैतान प्रभूच्या अंडर मध्ये चालणार आहे. बारकाईने पवित्र शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. प्रभूच्या शब्दाच्या परवानगीशिवाय शैतान देखील विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये एंट्री करत नाही, घुसत नाही. तुम्ही म्हणता कसं काय बोलताय? योबाची परीक्षा घेण्यात आली बघा, आहे का नाही? पण डायरेक्ट केला का तो? त्याला प्रभूकडे जावं लागलं. कारण प्रोटेक्शन, संरक्षण देवाला त्याच्या भोवती ठेवलं होतं. कुंपण त्याच्या भोवती देवाला ठेवलं होतं. आणि म्हणून तो काय म्हणतो की मी जातो देवाकडे. आता देवाला म्हणतो की योब असाच आशीर्वादी झाला नाही, योब असाच श्रीमंत झाला नाही, योब असाच परिपूर्ण झाला नाही, योब असाच धार्मिक झाला नाही. तो देवानं योबाला धार्मिक बनवला. त्याच्या भोवती त्याने कुंपण ठेवलाय, संरक्षण ठेवलेलं आहे. म्हणून मला त्या योबाला स्पर्श करता येत नाही, त्याच्या घरात मला घुसता येत नाही, त्याच्या कुटुंबात मला हल्ला करता येत नाही, त्याच्या लेकरा बाळात मला नाश करता येत नाही, त्याच्या गुराढोरांचा मला नाश करता येत नाही. मग तो येशू ख्रिस्ताकडे जातो, परमेश्वराकडे जातो. आणि परमेश्वराकडे जाऊन तो म्हणतो की त्याचं कुंपण काढून घे. तो योग किती प्रामाणिक आहे, किती बिलीवर आहे, किती विश्वासणार आहे, मग तुला समजेल तेव्हा. आणि मग देव सैतानाला परवानगी देतो योबाच्या जीवनात जाण्यास. काही लोक सैतान परीक्षा आणतो, सैतान परीक्षा आणतो, सैतान परीक्षा आणतो. कोण म्हटलं? बायबल वाचा, बायबलचा बारकाईने अभ्यास करा. देवाच्या लोकांच्या जीवनात जे काही एक्झाम येतील ते देवाच्या परवानगीने देव देतो, म्हणून सैतान येणार. पण बायबलच्या वचनाची मिसअंडरस्टँडिंग जर झाली ना तर देवाचा गौरव सैतानाला आणि सैतानाचा गौरव देवाला. यीशु मसीह की, यीशु मसीह की. मेरे सर पे हाथ तेरा, मेरे सर पे हाथ तेरा, देता है हर पल साथ मेरा. देता है हर पल साथ मेरा. जाता रहूं मैं तेरी बंदगी में, तू है यहोवा बाप मेरा. जाता रहूं मैं तेरी बंदगी में, तू है यहोवा बाप मेरा. तू मेरे जीवन की रोटी है, तू मेरे जीवन का पाणी है. जर देवाचा हात तुमच्या आणि माझ्या जीवनावरती आहे तर सैतान कधीच तुम्हाला आणि मला हात लावू शकणार नाही. म्हणा मंडळी आमेन. सगळेजण म्हणा आमेन. पुढे काय लिहिले वाचा त्यामध्ये. कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना, कारण आपणावरती प्रेम करणाऱ्यांना. आम्ही कोणावर प्रेम करतो सांगा? सगळेजण म्हणा मी प्रभू ईश्वरवरती प्रेम करतो. सगळेजण म्हणा मी प्रभू ईश्वरवरती प्रेम करतो. कधी? केव्हा? संकट आल्यानंतर लोक प्रेम करतात, आहे ना? लोकांची परिभाषा. काही अडचणी आल्या तर देवावरती प्रेम करायचं. डॉक्टरांचा नाईलाज झाला, डॉक्टरला सुटत नाही, पेशंट चांगलं होत नाही, मग प्रभूचा धावा करायचा. आणि मग म्हणतात ते माझं प्रभूवरती काय आहे? प्रेम आहे.
या वचनामध्ये लिहिलाय जे लोक काय करतात, प्रभूवरती प्रेम करतात. जर तुम्ही प्रभूवरती प्रेम करत असाल, प्रेम करणं म्हणजे काय आहे? जगातलं प्रेम वेगळं आहे. आत्मिक प्रेमाचं सूत्र काय आहे? प्रेम करणं म्हणजे काय? प्रेम करणं म्हणजे देवाच्या वचनाचं पालन. म्हणा सगळेजण आमेन. जर तुम्ही आणि देवाच्या वचनावरती प्रेम करतो किंवा देवाच्या वचनाचं पालन करतो, तर तुम्ही आणि देवासंग प्रेम करतो. म्हणा सगळेजण आमेन. वचनाचं जर पालन करत नाही तर देवावर तुमचं आणि माझं प्रेम नाही. आणि ज्याचं देवावरती प्रेम आहे, जो देवावरती प्रीती करतो, त्याची देव परीक्षा घेतो. उलटच गणित आहे. जगातलं सूत्र पण तसंच आहे बघा. आत्मिक जीवनातूनच जे प्रेमाचे सूत्र जोडलेले आहेत, त्यांची तडजोड तुम्ही इकडे करा. तुम्हाला याच गोष्टी तिकडे बघायला. त्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. जे लोक देवावरती प्रेम करतात, प्रभू येशूवरती प्रेम करतात, पवित्र आत्म्यावरती प्रेम करतात, ते परीक्षेत उतरल्यानंतर निकाल असाच लागतो का डॉक्टरचा? नेटची परीक्षा झाल्यानंतर द्या ना 15-15, 20-20 लाख द्या, 1 कोटी रुपये द्या आणि निकाल घ्या. मग बघा टीव्हीवरती काय झालेलं आहे. काय झालं मग? झाला ना बोऱ्या सगळीकडे पेपर फुटीचा. सोपी गोष्ट नाही. आध्यात्मिक जीवनामध्ये प्रत्येकाला परीक्षेत उतरावा लागणार आहे. आणि कोणती परीक्षा कोणावरती उतरणार किंवा येणार हे कोणाला सांगता येणार नाही. म्हणा आमेन. कोणाला सांगता येणार, पण तुम्हाला परीक्षेत उतरावा लागणार आहे. मला परीक्षेत उतरावा लागणार आहे. पास व्हायचंय ना आम्हाला. जीवनाचा मुकुट पाहिजे, सार्वकालिक जीवन आम्हाला पाहिजे, मृत्यूच्या नंतर आनंद काळचं जीवन आम्हाला पाहिजे, देवाच्या घरामध्ये तुम्ही आणि सगळे लोक पाहिजेत, ही अपेक्षा आहे. आता विचार खूप लोकांना, किती लोकांना स्वर्गात जायचे, सगळे लोक हात वरती करतात. किती लोक देवावरती प्रेम करतात, सगळे लोक हात वरती करतात, आहे ना. आणि किती लोक देवाच्या वचनाचं आज्ञाचं पालन करतील, त्यांना मग परीक्षेतून जावं लागणार. असं जर म्हटलं तर कोणीच हात वर करणार नाही. ज्यावेळेस एक्झाम आमच्या जीवनात येतात, परीक्षा आमच्या जीवनामध्ये येणार, परीक्षेत आम्ही उतरणार, त्यावेळेस कुठंतरी गफलत होणार आहे. ज्या मनुष्य किंवा स्त्री परीक्षेमध्ये उतरती, लक्षात ठेवा, ती विश्वासामध्ये खंबीर बनते. तिचा विश्वास वाढला जातो, तिच्या विश्वासात ती मजबूत होते, तिच्या विश्वासात ती स्ट्रॉंग होते. म्हणा सगळ्यांना आमेन. म्हणून उतरा परीक्षेमध्ये. परीक्षेत उतरल्याशिवाय मजा नाही. पण लोकांना परीक्षा द्यायला नको आहे. पेपर द्यायला फार अवघड आहे ना. पण जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत धाक धूक धाक धूक धाक धूक धाक धूक. पण पास झालेला व्यक्ती ज्यावेळेस त्याचा मेरिट लिस्ट मध्ये नंबर येतो ना, त्याचा आनंद गगनात मावत नाही. त्याचा आनंद गगनात मावत नाही, एवढा त्याला आनंद होतो. पण त्याला विचारा, तू त्याच्यासाठी काय प्रोसिजर केली, तुला काय काय वाटलं पेपर लिहिण्याच्या अगोदर, त्याची प्रोसिजर त्याला विचारा जरा जीवाला. काय करत होता, किती अभ्यास करत होता, किती काय करत होता, किती जागृत करत होता, है ना. किती डोळे फाडून फाडून वाचत होता, लाईट गेली होती का नव्हती गेली, है ना, लाईट होती का नव्हती त्यावेळेस तिथं, मग किती काम आले, कष्ट आले, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या, तरी पण त्या अभ्यासाकडे ध्यान चित्त लावू आणि धाक धूक चालूच राहतात. परीक्षेत उतरावं लागत. जर जगामध्ये जर तुम्हाला आणि मला पुढे यायचं असेल,
किंवा काही राष्ट्रपतीकडून पुरस्कार पाहिजे असं आहे ना, सन्मान केला जावा तुमची इच्छा आहे, नोकरीमध्ये बढती मिळावी तुमची इच्छा आहे, लोकांनी तुमचा आदर आहे, माझा आदर करावी तुमची इच्छा आहे, तर त्या लोकांना तसं जावं लागतं. तेव्हा कुठंतरी त्यांना ते पद मिळतं. सहजासहजी माणसाला पद मिळत नाही, लक्षात ठेवा. जर देवाच्या लोकांनो जगामध्ये जर ही प्रोसिजर आहे, तर आध्यात्मिक जीवनामध्ये देखील प्रोसिजर आहे. कारण सार्वकालिक जीवन आम्हाला पाहिजे आणि जे टिकेल त्याला ते सार्वकालिक जीवन मिळणार आहे. वाचा वचन. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. परीक्षेत उतरल्यानंतर त्याला मिळेल. पाहिजेत का जीवनाचा मुकुट? सगळेजण म्हणा पाहिजेत, असेल तरच म्हणा पाहिजेत. पण त्याच्यासाठी परीक्षा आहे, टिकून राहायची. थोड्या दिवस नाही, जोपर्यंत मला प्रभूने या जगामध्ये ठेवलेला आहे, मरेपर्यंत मला प्रभूची सेवा कार्य करायचं. असं नाही की तुम्ही पास्टरच बनावा, असं काही नाही. विश्वासणारे म्हणून तुम्ही पण सेवा करता. विश्वासणारे म्हणून देखील तुम्हाला आणि मला टिकून राहणं महत्वाचं आणि गरजेचं आहे. तर तुमच्या आणि माझ्या जीवनाला सार्वकालिक जीवनाचा मुकुट परमेश्वर देणार आहे, किंवा अनंत काळचं जीवन तुम्हाला आणि मला देणार आहे. वाचा पहिले कोरिन्थीकरास पुस्तक याचा अध्याय क्रमांक 10. ना हाला तो से डर, थोड़ा विश्वास कर, वो वफादार है, थोड़ा रख तू सबर, थोड़ा रख तू सबर. ना हाला तो से डर, थोड़ा विश्वास कर, वो वफादार है, थोड़ा रख तू सबर, थोड़ा रख तू सबर. जितने रुके तेरे काम हो जाएंगे, मेरा यीशु मौजूद है यहाँ. तेरे जितने रुके काम हो जाएंगे, मेरा यीशु मौजूद है यहाँ. म्हणून आपल्या जीवनावरती कशी परीक्षा येतात त्याला घाबरू नका. परीक्षा पाठवणारा आमचाच प्रभू आहे आणि परीक्षातून आम्हाला बाहेर काढणारा देखील प्रभूच आहे. त्याच्याशिवाय कुणी तुम्हाला आणि मला बाहेर काढणार नाही. प्रेज द लॉर्ड. चला वाचा 6वा अध्याय आणि वचन क्रमांक 12. म्हणून आपण उभे आहोत, ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. म्हणा आमेन. काय पडू नये म्हणजे काय? पडू नये म्हणजे काय सांगा मला. बोला, थोडं बोला तुम्ही आता. नाही मी उभा आहे, मी इलेक्शनला उभा आहे आता, आहे ना. इलेक्शनला उभा आहे तर मी पडलो नाही पाहिजे ना. मला निवडून यायचं आहे. काय करायचं आहे? बरोबर आहे ना. काय करायचंय? निवडून यायचंय. समोर एक पार्टी आहे, इकडून एक पार्टी आहे, तिकडून एक पार्टी आहे. मग काय करायचंय? मला निवडून आलं पाहिजे ना. उभा राहिलोय मी, निवडून आलं तरच आहे ना. पडलं नाही पाहिजे. पडल्यावर काय होतं सांगा मला. सांगा ना. इलेक्शनचं उदाहरण यासाठी तिला आलं इलेक्शन जवळ. जो माणूस पडतो ना इलेक्शन मध्ये पडतो, आता हे उदाहरण घ्या, चिटकून जवळ पडतो इलेक्शन मध्ये, तर काय होतं सांगा मला. कोणालाच माहित नाही का? ओ प्रभू. आत्मिक जीवनाबद्दल जे की गोष्टी पण माहित पाहिजे तुम्हाला, आहे ना. इलेक्शन मध्ये जर एखादा नेता जर पडला तर त्याच्या हातातली सत्ता गेलेली, त्याचा अधिकार जातो, जे त्याची छाप माप सगळं काही असं सगळं निघून जात, आहे ना.
जे 100% त्याच्या हातामध्ये असतं ते काहीच राहत नाही, उगाच काहीतरी राहत नाही म्हणून नाही. तो माझी होऊन जातो आणि आजीच्या हातात सगळं येतं. बरोबर आहे ना? आजीच्या हातात आजी नाही, आजी म्हणजे